स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. आज आहे गोपाष्टमी, दुर्गाष्टमी, तसेच श्री शंकर महाराज यांची जयंती. त्याच्यावरचा व्हिडिओ कालच आलेला आहे. बघितला नसेल तर तो बघा. त्या सेवा, ते उपाय काही सांगितले आहेत. छोटे छोटे उपाय म्हणजे सेवाच आहेत, त्या तुम्हाला आजच्या दिवशी करायच्या आहेत. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा. काल सकाळी तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. अगदी आवर्जून नक्की बघा. व्हिडिओ बघण्यासारखा आहे आणि व्हिडिओचा तुम्हाला लाभ देखील, म्हणजे त्या सेवा केल्यात, ते उपाय केले तर तुम्हाला त्याचा लाभ देखील होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यात आपण स्वामी समर्थांचा जप मंत्र सगळ्यात जास्त करतो, बरोबर आहे. मी स्वतः रोज 5 माळी, 11 माळी, 3 माळी, नाही जमलं 1 माळ आणि दिवसभर असा माझा मंत्र जप स्वतःचाही चालू असतो. म्हणजे जर मनातला मंत्र मोजला तर तो 11 माळीच्या कित्येक पुढे जात असेल. इतक्या वेळा दिवसभरात स्वयंपाक करताना, काम करताना, भांडी घासताना, कपडे धुताना, म्हणजे प्रत्येक वेळेस झाडून काढताना सुद्धा माझ्या तोंडामध्ये जर श्री स्वामी समर्थ कुणाशी बोलत नसेल तर असतंच. तसाच आपल्याला अजून एखादा कोणता जप असा आहे, जसं की लक्ष्मीचा जप. मी तुम्हाला सांगते की लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीचा जप करावा लागतो. तसाच आज एक तुम्हाला असा जप मी देणार आहे जो तुम्हाला शत्रुपीडा, पैशाची पीडा, म्हणजे हा जर तुम्ही जप केलात तर तुम्ही कंगाल तर राहू शकत नाही. हे एवढं निश्चित आहे की तुम्ही या जप मंत्र जितका जास्त कराल तितका तुमच्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत जाईल. सकारात्मक प्रभाव म्हणजे काय होईल? जे काही तुम्ही काम करताय त्याच्यात तुम्हाला एनर्जी येईल, उत्साह येईल, तुम्ही उत्साहानं काम करू लागाल, तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल. तुमचं एखादं दुकान असेल तर त्याचं गिराईक वाढू लागेल. तुम्ही पार्लर चालवत असाल तर त्याच्यामध्ये क्लायंट्स यायला सुरुवात होईल. तुमचा भाजीचा व्यवसाय असेल, रिक्षाचा व्यवसाय असेल, सोनं चांदीचा व्यवसाय असेल, तुमचा कोणताही व्यवसाय असेल किंवा तुमचं कोणतंही काम असेल तर ते तुम्ही जास्त मनापासून कराल, जास्त एनर्जीनं कराल, त्याच्यात तुम्ही जास्त वेळ द्याल आणि त्यामुळे तुमचे कष्ट तुमचे वाढले की तुमचा इन्कमही वाढणार आहे. सोबत तुम्हाला जो मंत्र देत आहे त्या मंत्राचा जप करायचा आहे. जप तुम्ही जेवढा कराल, जितका तुम्ही जप कराल तेवढी या जपाची पॉवर ही वाढत जाणार आहे. त्याचप्रमाणे उठता बसता कधीही तुम्ही हा जप करू शकता. फक्त झोपल्यावर करायचा नाही आणि आंघोळ करताना करायचा नाही आणि अशुद्धीमध्ये करायचा नाही. एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. कंगाली, शत्रू आणि ग्रह अनुकूल, म्हणजे कंगाली दूर होईल, ग्रह अनुकूल होतील आणि शत्रुपीडा, कर्जपीडा, कोर्ट केस, कचेरी हे सर्व सुद्धा तुमचं दूर होण्यास तुम्हाला मदत होईल. नियम अटी तशा फारशा काहीच नाही आहेत. 2च नियम आहेत. झोपल्यावर करू नका, आंघोळ करताना करू नका आणि अशुद्धीमध्ये करू नका. हे 3च याच्यासाठी नियम आहेत. बाकी तुम्ही कांदा, लसूण, तुम्ही नॉनव्हेज खात आहात, आम्ही खाऊ शकतो, हो तुम्ही खाऊ शकता. कारण याला रोज माळ घेऊन बसायचं नाही आहे. तर हा जाता येता, उठता बसता एकदा पाठ झाला की तुम्ही, नाहीतर तुम्ही भिंतीवर चिकटवून ठेवा. जाता येता बघा, म्हणा. थोडासा मोठा आहे, म्हणजे किंचित मोठा आहे. पाठ होईपर्यंत 8 दिवस जातील. एकदा पाठ झाला की तुम्ही कुठेही बसून कधीही तो मंत्र करू शकता. तुमचे विचार, तुमचे व्यवहार शुद्ध असले पाहिजेत. कोणताही मंत्र जप, कोणतीही सेवा करताना तुमचा जर विचार किंवा मन कलुषित असेल तर तुम्हाला कोणत्याही मंत्र जपाचा फायदा हा होणार नाही. त्यासाठी विचार शुद्ध असले पाहिजेत, मन पवित्र असलं पाहिजे. दुसऱ्याबद्दल जे विचार करता ते चांगले असले पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं झालं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे. दुसऱ्याचा वाईट झालं तर तुम्हाला आनंद नाही झाला पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखात तुम्हाला दुःख वाटलं पाहिजे. तुमच्यातली माणुसकी ही जागी पाहिजे. मनात द्वेष कुणाबद्दल, तिरस्कार, कुणाच्या माघारी बडबडणे, या गोष्टी करायच्या नाही आहेत. एवढ्या याचे छोटे छोटे नियम आहेत. तुम्हाला काय करायचं आहे? श्रीरामाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. कोणत्याही दिवशी करा. आता रामाचा वार तसं तर बुधवार आहे, बुधवारी गेलात तर जास्त उत्तम आहे. थोडेसे तांदूळ, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं 1 नाणं, या 3 वस्तू घेऊन जायचं आहे. तांदूळ मुठभरही घेऊ शकता, अर्धा किलो घेऊ शकता, 1 किलो घेऊ शकता, नाहीतर 5 किलो घेऊ शकता, तुमची इच्छा. मुठभर तांदूळही चालतील, 5 किलो, 1 किलो, अर्धा किलो, पावशेर तांदूळ सुद्धा चालतील. सुपारी 1 घ्यायची आहे, न वापरलेली, आणि 1 रुपयाचा 1 सिक्का किंवा 5चा 1 सिक्का घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त दक्षिणा दिलीत तरी उत्तमच आहे, काही वाईट नाही. पण 1 रुपयाचा सिक्का किंवा 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा सिक्का, नाण्याला महत्त्व आहे. हे नाणं तुम्हाला न्यायचंच न्यायचं आहे.
तुम्हाला काय करायचं आहे, श्रीरामांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. राम, सीता मैया, लक्ष्मण, सीता माता आणि हनुमान या सगळ्यांना साक्षी धरायचं आहे. सर्वप्रथम सर्वांना वंदनीय नमस्कार करायचा आहे. त्यांच्या चरणांमध्ये विलीन व्हायचं आहे, म्हणजे त्यांच्या चरणांना स्पर्श करायचा आहे, त्यांच्या चरणांकडे बघायचं आहे. आपण जसं आई वडिलांशी आपलं दुःख बोलतो, तसं तुमच्या मनातल्या ज्या काही पीडा, ज्या तुमच्या इच्छा, तुमच्या मनोकामना आहेत, त्या तुम्हाला श्रीराम, श्री सीता, श्री सीतामाई आणि श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्याजवळ बोलून दाखवायच्या आहेत. म्हणजे एकत्र सगळ्यांजवळ तुम्हाला की माझ्या या पीडा आहेत, मी यासाठी इथं आलो आहे, किंवा माझ्या या सगळ्या पीडा दूर होऊ देत. आजपासून या ज्या माझ्या पीडा आहेत त्या मी तुमच्या चरणी सोपवत आहे आणि माझे सगळं काही दुःख, कष्ट मी तुमच्या चरणी सोपवत आहे. त्यामुळे तुम्ही आजपासून माझं चांगलं चिंतन, चांगलं तुम्ही माझं करणं, माझा व्यवसाय चालवणं, माझं घर चालवणं, ही सगळी जबाबदारी आजपासून रामराया तुमची आहे असं सांगून त्यांना यायचं आहे. मला यातून काढा असं त्यांच्याशी हक्कानं, जसं आई वडिलांशी हक्कानं बोलतो तसं रामराया, सीतामैया, हनुमानजी आणि लक्ष्मणजी यांच्याशी तुम्हाला हक्कानं हे सगळं बोलून यायचं आहे. त्यानंतर फक्त संकट आलं की आपण देव मानतो. बघा, आपल्याकडून या चुका होतात की संकट आलं की देवाची पूजा करायची, देवापुढं बसायचं, जप करायचा. संकट गेलं, पैसा आला की गेलं विसरून, असं नाही. तुम्ही श्री स्वामी समर्थांची सेवा करा, अदर कोणत्याही देवाची सेवा करा. त्यामध्ये तुम्हाला रोजच्या रोज किमान त्यांचं एकदा तरी नाव घ्यायचं आहे, त्यांची आठवण काढायची आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. देवळात नाही, घरात जरी तुम्ही दर्शन घेतलं स्वामींचं, रामरायाचं तरी चालेल. पण त्यामध्ये तुम्हाला कायम एखादी गोष्ट कायम केलीत ना तर त्याचा परिणाम चांगला होतो. आणि तुम्ही कामापुरतं केलं, सोडून दिलं की तुम्ही म्हणाल ताई 2 दिवस फरक वाटला, आता काय, असं नाही. तुम्ही ती सेवा करत राहा. जेवढी कराल तेवढा तुम्हाला आयुष्यामध्ये फायदा होईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक जपमाळ तिथं घेऊन जायची आहे. रुद्राक्षाची चालेल, चंदनाची चालेल, कोणतीही चालेल. एक जपमाळ त्या दिवशी राम मंदिरात घेऊन जायची आहे. आणि नंतर जेव्हा घरी याल त्या दिवशीपासून तुम्ही जपमाळेवर केलं तरी चालेल, किंवा उठता बसता कधीही केलं, चालता फिरता तरीही चालेल. त्यानंतर जपमाळ घ्यावाच असा नाही, घेऊन बसलात 15 मिनिटात तरीही हरकत नाही. किमान 1 माळ म्हणजे 108 वेळा तुमच्याकडून दिवसभरात, त्यापेक्षा जास्त झालं तर जास्त चांगलं, एवढ्या वेळा हा मंत्र तुमच्याकडून झाला पाहिजे. दिवसभरात तुमची एनर्जी वाढेल. 3 दिवसात तुम्हाला ह्याचा फरक जाणवेल की तुमची एनर्जी वाढली आहे, तुमचं तेज वाढलं आहे, तुमची इच्छाशक्ती वाढली आहे. तात्काळ प्रभाव तुम्हाला या मंत्राचा दिसून येणार आहे. आता मंत्र काय आहे बघूया. मंत्र मी डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिहून देते. रामाय, रामभद्राय, रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय, सीताया पतये. बास, इतकाच 2 ओळीचा अगदी छोटासा मंत्र आहे. पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ थांबवत लिहून घेतला तरीही चालत आहे. अगदी सोप्या भाषेत आणि हळूवार मी तुम्हाला मंत्र सांगत आहे. रामाय, रामभद्राय, रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय, सीताया पतये. हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की मंत्र लिहून देत आहे. या मंत्राची तुम्हाला पहिल्या दिवशी मंदिरात बसून 1 माळ जप करायची आहे. पुन्हा एकदा रामरायाजवळ इच्छा बोलायच्या आहेत. रामरायाचं मंदिर तुमच्या इथे नक्की, प्रत्येक शहरात, असं मुंबई पुणे कुठलंही शहर नाही जिथं रामाचं मंदिर नाही आहे. जेव्हा वेळ असेल तेव्हा जावा, पिरियड सोडून कधीही जावा. बुधवारीच गेलं पाहिजे असं काही नाही, बुधवारी गेलं तर जास्त उत्तम राहील. पण असं काही नाही आहे, रविवार जा, सोमवार जा, मंगळवार जा, कधीही जा देवाला जाण्यासाठी. तसं तर वाराची गरज नाही आहे. फक्त मी बुधवार का सांगितला, का तर तो रामाचा दिवस आहे म्हणून. आणि या मंत्राचा त्यानंतर तुम्हाला जन्मभर, आयुष्यभर जप करायचा आहे. बघा, तुमची कंगाली निघून जाईल, व्यवसाय वृद्धी होईल, तुमच्यामध्ये फरक पडेल, तुमची इच्छाशक्ती वाढेल. तुमच्या मुलांनी केला तर मुलं परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास होतील, त्यांचा अभ्यासात लक्ष लागेल. पतीनं केलं तर पतीचा स्वभाव शांत होईल, तो तुमच्या घरात तुम्हाला त्रास देत असेल तर कमी होईल. पती करत नसेल तर त्यांच्याऐवजी पत्नीनं करा, त्यामुळे पण घरातलं वातावरण, मानसिक शांतता. खरं सांगा, मला सगळं काही विकत मिळतं, पण मानसिक शांतता जी आहे ती कुठंही गेलात तरी विकत मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे अध्यात्म.
पूजा, सेवा, धर्म, जप, तप या गोष्टींनी जितकं मन शांत होतं तितकं जगात कुठल्याही गोष्टींनी मन शांत होत नाही. म्हणून या जपाचा जास्तीत जास्त आपल्या श्री स्वामी समर्थांच्या जपाबरोबर या छोट्याशा जपाचा तुम्ही वापर करा. जप पुन्हा एकदा सांगते, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये. एवढाच सोपा मंत्र आहे. मला वाटतं 4-8 दिवसात तुमचा तो पाठसुद्धा होऊन जाईल आणि तुम्ही त्यानंतर तो कंटिन्यू करू शकाल. तर आशा व्यक्त करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. ही नम्र विनंती आहे, तुमच्या चरणी विनंती आहे समजा. आणि नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक कराल. श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम कमेंटमध्ये नक्की द्यायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.